संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा ही वादळीच. पेपर फुटी, लाठीचार्ज वर्ण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक. संसद परिसरात विरोधकांची निदर्शनं. पेपर फुटी, राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी. धर्मेंद्र प्रधान संसदेत येताच घोषणाबाजी. परीक्षा पद्धतीमधील सुधारणांसाठी आता उच्चस्तरीय टास्क फोर्सची निर्मिती. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स. पंतप्रधान मोदींची इन्स्टा व्हिडिओद्वारे घोषणा. नवीन विधेयकात लक्षवेधी असं काहीच नाही, फक्त शिक्षेचा कालावधी वाढवलाय. संसदेत येणाऱ्या नव्या परीक्षा विधेयकावरून राऊतांचा टोला. सर्वांना शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण गरजेचं. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलन आणि लाठीचार्जवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी. राज ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवर जाणार. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना देणार शुभेच्छा. संजय राऊतही मातोश्रीवर. लोकसभेत केवळ 5% खासदार तरुण. 543 पैकी 25 खासदार करतात जेनझीचं प्रतिनिधित्व. लोकसभेतील खासदारांचं सरासरी वय 56 वर. सीजीपी नंतर आता E20 जनता पार्टीची सोशल मीडियावर चर्चा. शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याच्या मागणीसाठी E20 जनता पार्टी मुद्दा उपस्थित करणार. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात आज सुप्रीम सुनावणी. चौकशीसाठी सरकारनं स्थापन केलेली SIT तपास अहवाल सादर करणार. वाढत्या महागाईमुळे 52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टिक आहार गायब. संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या अहवालातनं धक्कादायक माहिती समोर. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला आज अतिवृष्टीचा इशारा. कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईत आज मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज. नाशिकमधील मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा. जायकवाडीत 47,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा पोहोचला 53%वर. गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी. रामकुंड परिसरातील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच. आणि सोलापूर मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार. 2 ऑगस्टपासून सुरू होणार विमानसेवा. प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय.